राम राम मंडळी. मान खटाव तालुक्याचे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचं युवा नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक प्रदेश सरचिटणीस मान्य श्री अभयसिंह दादा जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी अभयसिंह दादा केसरी खुली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा तसेच व्यक्तिगत मानधनधारक कुस्ती स्पर्धेचं भव्य आयोजन केलं होतं. मंडळी, ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीचा गंध जपणार आणि नव्या पिढीतील पैलवानांना मोठं व्यासपीठ मिळवून देणारं हे मैदान यंदा विशेष असं चर्चेचा विषय ठरलं होतं. मंडळी, महाराष्ट्रात अनेक कुस्ती स्पर्धा भरतात, अनेक राजकीय मंडळी मोठमोठे आखाडे भरवतात, मैदानं भरवतात, मोठमोठी बक्षिसं जाहीर करतात. पण काही मैदानं ही केवळ प्रसिद्धीसाठी नसतात, तर ती मातीवरच्या प्रेमातून उभी राहिलेली असतात. मंडळी, अभयसिंहदादा जगताप यांच्या माध्यमातून झालेली अभयदादा केसरी स्पर्धा ही त्यापैकीच एक असल्याचं यंदाच्या मैदानातून प्रकर्षानं जाणवून आलेलं आहे. मंडळी, यंदाच्या खुल्या गटात तब्बल 60 पेक्षा जास्त दमदार आणि नामांकित असे पैलवान सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येनं दर्जेदार मल्ल एकाच मैदानात एकाच स्पर्धेत उतरणं हे आजच्या काळात साधं सुद्धा काम नाही. अनेक कुस्ती जाणकारांच्या अनेक वस्तादांच्या मते मैदानाची रंगत, पैलवानांचा दर्जा आणि कुस्ती प्रेमींची गर्दी पाहता हा सोहळा काही बाबतीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही तोडीस तोड वाटणार होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मैदानात प्रचंड गर्दी उसळलेली होती. मातीतील खरी ताकद आणि ग्रामीण महाराष्ट्राचा जिवंत आत्मा या मैदानातून दिसून आलाय. विशेष म्हणजे आजच्या राजकारणात अनेक उपक्रम हे निवडणुका किंवा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. कुणी प्रसिद्धीसाठी, कुणी शक्ती प्रदर्शनासाठी, तर कुणी आगामी निवडणुकीचा विचार करून मैदान स्पर्धा भरवत असतात. पण अभयसिंह दादा जगताप यांच्या बाबतीत एक वेगळेपण स्पष्टपणे जाणवतंय. सध्या कोणतीही मोठी निवडणूक डोळ्यासमोर नाही. 2029 पर्यंत तरी कोणतंही तातडीचं राजकीय समीकरण डोळ्यासमोर दिसत नाही. तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर कुस्ती स्पर्धा सातत्यानं आयोजित करून त्या अधिक भव्य करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मंडळी, यातून अभयदादांची कुस्तीवरची खरी तळमळ दिसून येते. कारण फक्त राजकीय फायद्यासाठी मैदान भरवणं, कुस्त्या घेणं आणि मातीशी नातं जोडून परंपरा जपणं यात खूप मोठा फरक असतो. वरकुटे मलवडी येथे गेली 4 वर्ष सातत्यानं महाराष्ट्रातील, भारतातील भव्य दिव्य कुस्ती मैदान उभं राहते. मानधनधारक कुस्त्या, मोठे आखाडे आणि आता खुली राज्यस्तरीय स्पर्धा हा प्रवास केवळ दिखाव्यासाठी नाही, तर कुस्तीवरच्या निस्सीम प्रेमातून सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. मंडळी, ग्रामीण भागात कुस्ती जिवंत ठेवायची असेल तर फक्त पैसा असून भागत नाही. त्यासाठी जिद्द असावी लागते, सातत्य असावं लागतं आणि मातीवर जीवापाड प्रेम असलेलं मोठं मन लागतं. अभयदादांच्या कामातून हे सातत्यानं जाणवतंय. आज अनेक तरुणांना, अनेक पैलवानांना मोठ्या मैदानात उतरायची संधी मिळते. गावोगावच्या लेकरांमध्ये कुस्तीबद्दल ओढ निर्माण होत आहे. मंडळी, अनेक पैलवानांना आर्थिक मदत असेल, सन्मान असेल आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठं व्यासपीठ या साऱ्या गोष्टी मिळत आहेत. त्यामुळे अभयदादा केसरी ही स्पर्धा आता केवळ गावापुरती, तालुक्यापुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मंडळी ती महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात वेगळी ओळख निर्माण करत आहे. मंडळी, यंदाच्या अभयदादा केसरी खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पैलवान अक्षय मंगवडे यांनी विजेतेपद पटकावले, तर प्रमोद सुळ यांनी उपविजेतेपद पटकावलं. विजेत्या अक्षय मंगवडे यांना बुलेट मोटरसायकल, तर उपविजेता पैलवान प्रमोद सुळला स्प्लेंडर मोटरसायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. ही स्पर्धा मी स्वतः अगदी जवळून बघितलेली आहे. मैदानातील वातावरण असेल, आयोजकांची धावपळ असेल, पैलवानांचा उत्साह असेल आणि कुस्तीप्रेमींचा प्रतिसाद पाहिला की हे फक्त स्पर्धेचे आयोजन नसून आपल्या कुस्ती संस्कृतीचा मोठा सण उत्सव असल्याची नक्कीच जाणीव होते. वरकुटे मलवडीची माती आता महाराष्ट्राच्या कुस्ती नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण करत आहे आणि त्या ओळखीच्या केंद्रस्थानी मान्य श्री अभयसिंहदादा जगताप यांचं नाव ठळकपणे दिसून येत आहे. मंडळी, येत्या काळात हा कुस्तीचा मोठा कुंभमेळा आणखीन मोठ्या स्वरूपात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आता तमाम कुस्ती क्षेत्रातून, तमाम कुस्ती प्रेमींमध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी अशा तळमळीने काम करणारी माणसं उभी राहणं हीच खरी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद.